श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आदिवासींचा बेमुदत आंदोलन पंचायत समिती मुरबाड कार्यालयावर धडकला आहे। आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजीपासून बेमुदत आंदोलन करत संघटनेने आपल्या मागण्या जाहीर केल्या आहेत। निवडणुकीत हजार वायदे देवाचे आता होऊ दे गावाचे झाड पडी करान पिकवला आदिवासीन गावाचे झाड पडी करान गाव गुंड हरण घोरान त्याची केली या धुळदान साठी आम्हाला सार करायचं आज नाही उद्याला मारायचं मग कशाला माग सरायचं उद्याला मारायचं मग कशाला माग सरायचं संघटना जिंदाबाद संघटना जिंदाबाद हे बघा सगळ्यांना फक्त एक विनंती आहे की हॉस्पिटलमध्ये जाणारा कोणी माणूस असते त्याला रस्ता अडवू नका, कारण आपल्याला या प्रशासनाविरुद्ध या शासनाविरुद्ध आपला जो काही लढाई तो आपल्याला चालू ठेवायचे, पण इथल्या गरीब किंवा एखाद्या आजारी माणसाला त्रास होणार नाही, कुठल्याच लोकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही असं आपण वागू नका। आणि जर थोडा रस्ता ठेवला तर सरकारी दवाखान्यात लोकांना तो रस्ता राहील। संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे संघटनेने केलेल्या मागण्या म्हणजे वन हक्क कायद्यातील कलम 3 प्रमाणे जिल्ह्यात 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा। प्रलंबित वन हक्क दाव्यांची व अपिलांची पूर्तता करून पट्टे देण्यात यावे। जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करून कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे। शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर नळ से जल करण्यात यावा। जिल्ह्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये वसतिगृहांची क्षमता वाढवून पुरेसे कर्मचारी व सुविधा पुरवण्यात याव्यात। सप्तसूत्री कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी। अशा सर्व मागण्या घेऊन बेमुदत आंदोलन सुरू झालं आहे। जातीचा दाखला आमच्या हक्काचा, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, जोरात बोला तुमचा आवाज जाणार नाही त्यांना तसं, अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय, जिंदाबाद